वयात असा मालवणी हॉटेलात मालवणी जेवण जेवचा तर सगळ्यांनी मालवणी हॉटेल तेव्हा मालवणी माईक वर पकड तोंडाशी म्हणजे कोंबडी वडे खेकडा मसाला चिकन मसाला सुके चिकन सुकी शिंपली असा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आमका राणे काकांनी बोलवलेनी आणि यावर्षी नगरसेवक झालेत. सगळ्यांनी आवडीन येवा आणि मालवणी जत्रेचो मनमुराद आनंद घ्यावा. पोटभर जेवा आणि ढेकरतीत घरात जावा. छान जेवण असतं तुझ्या इथलं. आम्ही गेल्या वेळेला सुद्धा खाल्लं होतं. थँक्यू. तर मंडळी पापलेट फ्राय आहे इथे एकदम मस्त भारीवाला. लय भारी. नमस्कार मंडळी, मी कोकणचा नानू तुमचं आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आता आपण आलेलो आहोत मालवणी महोत्सव 2026ला. हे आहे ठाण्यामध्ये. तर बघू शकता इथं कशा प्रकारे आहे, काय काय आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. मंडळी, अशा रीतीने आपण ठाण्यातील या मालवणी महोत्सवला आलेलो आहोत. तर बघू शकता हे एंट्रन्स आहे. इथून अशा प्रकारे बनवलेलं आहे. छान आहे एकदम. आणि वरती लिहिलेलं आहे श्री कैलासवासी अजितदादा अनंतराव पवार प्रवेशद्वार. चला आता आपण मालवणी महोत्सवला जाऊया आतमध्ये. हे पहा, हा रोग सहजासहजी कुणाला होत नाही आणि एखाद्याला झाला तर तो लवकर बरा होत नाही. कारण या रोगाचं नाव आहे प्रेम रोग. प्रेम रोग. आणि या प्रेम रोगाचं औषध फक्त तुमच्या सारख्या तरुणीवर जवळ आहे. कारण हा रोग झालेले कसे ओळखावे? कुठेही जातात, काही खातात, काही बोलतात, कुठेही बसतात, त्यांना कशाचं भान नाही. आपण काय करतोय याला म्हणतात प्रेम रोग. आणि तो रोग तुम्हाला झालाय. आता मला झालाय. आतापर्यंत झाला नव्हता. आता नुकती मला रोगाची सुरुवात पण तुम्ही नाव तर सांगितलं नाही. नाव सांगितलं नाही म्हणजे तुम्हाला ओळखलं नाही. तर मंडळी, इथे कसली दुकानं लागलेत बघू शकता तुम्ही. भोगटे मसाले, सोनू चुरण मुखवास. चला पुढे जाऊया. म्हणजे काय घ्यायचं असेल तर बघ तिथं. 100 रुपये 100 ग्राम. हा 80 रुपये 100. हा साखरेतला मधातला आवळा 100 रुपये 100. लायनर 100 रुपये 100 ग्राम. 400 बाकी सगळं 80 रुपये 100. ओके. हा मधातला गुळातला जिरा. चला पुढे जाऊया, बघूया काय काय. तर मंडळी, इथे ना मसाल्यापासून सुरुवात होते आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे दुकान आहेत. आणि हे आता ठाण्यामध्ये लागलेलं आहे. हा चाप घे ना. तर इकडे लेडीज स्टॉल स्पेशल असतो. आणि लोणचे मसाले. अजून भरपूर फिरायचं आहे आपल्याला. भरपूर मोठं असतं इथं. आणि तर शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काय घेतेस म्हणा? असं काय घेऊस असं वाटत नाही इकडं. नाही गृहिणी लोणची. बापरे बाप, भरपूर प्रकारचे लोणचे पण आहेत इथे बघा. तर
चप्पलची दुकानं आहेत, कुठे मंगळसूत्र, माळा, या सर्व गोष्टी आहेत. इथं कार्यक्रम सुद्धा पुढे चालू आहे. जरा यावेळेला जरा वेगळ्या प्रकारचं केलेलं आहे इथं त्यांनी. आणि तुम्हाला दाखवतो पुढं बरीचशी दुकानं आहेत आहे म्हणून. वेळेला कार्यक्रम वगैरे पण चालू असतात इथे. आणि इकडे त्यांचा स्टेज आहे, कार्यक्रम चालू आहे त्यांचा इथे अशा प्रकारे. इथे त्यांचा स्टेज आहे इथपर्यंत आतमध्ये आल्यावरती. आणि असा तिकडून सुरुवातीपासून शेवटपर्यंत असा 2-3 लाईनी आहेत. तर त्याच्यामध्ये आपण फिरू शकतो आणि आपल्याला जे जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो. बघू शकता आहे बघा. तर टी शर्ट बिशर्टचे स्टॉल भरपूर लागले तिथं. हे बाकी खायचे वगैरे आहेत अशा प्रकारे लागले तिथं बघू शकता तुम्ही. तर मंडळी आता आपण दुसऱ्या साईडला आलो आहे. इथे आकाश पाळणा आणि बाकी सर्व लहान मुलांच्या खेळायच्या गोष्टीसुद्धा आहेत. 1 मिनटं मंडळी, शिव मी आम्ही सर्वजण आलो आहे. इकडे खेळायला सुद्धा भरपूर काय काय आहे लहान मुलांसाठी. ते बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. तर तुम्ही मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला सपोर्ट करा. खूप गर्दी आहे, बरीचशी ठाण्यातली पब्लिक इथे आले आणि आपल्या कोकणातली माणसंसुद्धा सर्वजण इथे आलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा जर ठाण्यात राहत असाल तर नक्की व्हिजिट करा. अजून पुढे माशा विषयांचे पण भरपूर गोष्टी आहेत, खायच्या गोष्टी. जर आता तिथपर्यंत पदार्थापर्यंत आपण जाणार आहोत तर बघू शकता. तर आता आम्ही चाललोय मच्छी खाण्यासाठी. फिश जातोस का? जातोस शिव वरती इथे? मामा विचारतो जातोस काय म्हणून. इकडे वरती पोरांचं खेळायचं आहे. चला मंडळी नमस्कार. आपल्या मालवणी महोत्सवमधून आपल्या सर्वांना या मालवणी महोत्सवातून पुन्हा एकदा मी सांगेन की खूप सारी दुकानं लागलेत. पापड, मसाला पापड घेऊया आधी. हा घे, तुला काय हवंय ते घे. अरे एक एक घेऊया सगळ्यांना. हा घे ना, इथे काय कुठे आहे मसाला पापड? हा घे ना. खाऊया. हा पुढे जाऊया. त्याच्यानेच माझं पोट भरणार आहे. स्टार्टर. हा घे चल. तर इथे मंडळी स्टार्टर सुद्धा आहे इथे बघू शकता. मसाला पापड. तर चला बघूया कसा असतो मसाला पापड. तर बघूया इथे कसा बनवतात पापड. ऑलरेडी पापड फ्राय केलेले आहेत इथे. पापड सांगितले त्याला बनवायला, सांगितलंय बनवायला त्याला. माझी पाठी हो. आपण सगळे खाऊ. तर मंडळी बघूया त्याचा पापड कसा बनवतो तो. ओके, हा मोठा पापड आहे ऑलरेडी त्याकडे फ्राय केलेला आहे. सर्व कांदा टोमॅटो सर्व चॉप केलं आहे. चटणी बिटणी टाकतो मस्त एकदम खतरनाक मध्ये. चलो मसाला पापड रेडी. सर्व रेडी असेल तर काय आहे बनवायला मसाला पापड. झपकन होतो. एकच घेतेस ना म्हणून. ओके ठीक आहे. तर मग आता मसाला पापड घेतला. तर बघा हा मसाला पापड घेतला आहे. 1 पीस मला सुद्धा बनव म्हणू. तू का पाहिजे? तू का? ठीक आहे. या मसाला पापड आम्हाला शेजवान भेटली. ठीक आहे, छान आहे. त्याला अजून भरपूर काय काय खायचं आपल्याला. मंडळी आमचं पापड खाऊन झाला आहे. तर बघूया काय काय दुसरं काय खाण्यासारखं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत इकडे खाण्यासारख्या म्हणजे फिशच्या वगैरे. तर बघूया जाऊन शूट करून घेऊया पहिले कसं कसं आहे आणि मग खाऊया म्हणजे भारी होईल काम. तर चला बघूया. इथे आहे आपलं कोकण वैभव सिंधू हॉटेल. त्यांच्या तिथे काय काय आहे बघूया. आणि त्यांनी मस्त सजवून ठेवले सर्व गोष्टी. प्लेटिंग वगैरे भारी येतं. तर दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे येते बघा. मंडळी खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे. तर मंडळी पापलेट फ्राय आहे इथे एकदम मस्त भारीवाला.
काय बघ व्यवस्थित लय भारी. एकदम पातळ नाही, एकदम अशी पापलेट आहे, कोलबी आहे. त्याच्याबरोबर खाऊ. काय पाहिजे तुम्हाला, काय काय पाहिजे, सर्व गोष्टी आहेत इथं. फिश वगैरे आहे. तर मंडळी या दादाशी आपण बोलूया. तर मंडळी इकडे कुठची दुकान आहेत बघूया. इकडे मच्छी फ्राय करता सिंधुदुर्ग हॉटेल सिंधुदुर्गमधून आले. हो जाम भारी. एक नंबर. ते पापलेट आहे, सुरमई आहे, बांगडा आहे, कोळंबी आहे, मोठा पापलेट सुद्धा आहे. बघू शकता. हलवा आहे. काम भारी. मस्त. मटन घ्यायचे, चिकन बोला सर काय करू दादूस आगरी स्वाद. वा हरिदास डिलक्स हॉटेल असे मागणी जेवणाचा स्वाद. बुफे लावला इथं त्यांनी. कोकण म्हटलं तर मच्छी पहिली सर्वांना आठवते आणि त्याच्यामुळेच बरेचशी लोक आपल्याला इथं तुम्हाला नवीन नवीन मच्छी खाताना दिसतील. तर काही लोक कोकणातील आहेत, काही लोक कोकणाच्या बाहेरचे आहेत. तर इकडे मनीसुद्धा काहीतरी घेते. आम्ही कोकणातलेच असल्यामुळं मच्छी काय आता इथं घेत नाही आहोत, जरा वेगळं काहीतरी घेतो. काय मोमोज. शिव पण भरपूर मज्जा करतोय. तर बघूया इकडं काय काय अजून आपल्याला भेटतं इथे. आपलं या दादूचं इथं एक दुकान आहे, तो आता गायब आहे. तर चला अजून पुढच्या दुकानात बघूया. बरीचशी आपल्या कोकणातली मच्छीची दुकानं भारी वाटली बघून. वेगवेगळ्या गोष्टी भेटल्या तिथं आपल्याला. आणि हा आपला जो दादूचं दुकान, आता आपण त्या दुकानात जाऊया आणि थोडीशी मच्छीबद्दल आणि त्याच्या दुकानाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. चला. इकडे वेगवेगळे साई मंचुरियन कॉर्नर, मंचुरियनची पण सुद्धा दुकानं भरपूर आहेत. आणि तिकडं दशावतारचा कार्यक्रम चालू आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवतो मी. तो दशावतारचा कार्यक्रम चालू आहे. इथं हा दशावतारचा कार्यक्रम चालू आहे आणि आता शंकर महादेव आलेले आहेत. मगाशी नारद मुनी येऊन गेले. भारी कार्यक्रम असतो. अजून पब्लिक आली इथं. खवई नगरी इथे आहे. म्हणजे इथे सर्व हॉटेलच्या सर्व ज्या गोष्टी असतात फिशच्या, ते तुम्हाला इथे पाहायला भेटतील. बघा बघू शकता पापलेट फ्राय करतो मस्त. किती वाला? 300 वाला 300. 1110. एक वजनी पार्सल कर बाबा. तर मंडळी आपल्या अस्सल कोकणातील जेवण इथं कोकणी मालवणी महोत्सवमध्ये आलेलं आहे. तर तुम्हाला जे जे पाहिजे असेल ते तुम्ही बिनधास्त येऊ शकता. इथं हा जबरदस्त खेकडा आहे, शिंपली मसाला आहे, बांगडा आहे. जाम भारी भारी मालवणी महोत्सवमध्ये आलेला आहे.
दम भारी. तर जवळ आहे, चिकन किमा पाव आहे, वजरी पाव आहे. वा. वया वयात असा मालवणी हॉटेलात मालवणी जेवण जेवचा तर सगळ्यांनी मालवणी हॉटेल तेव्हा मालवणी माईक वर मागवलं पकड, तेव्हा. माईक वर पकड तोंडाशी म्हणजे कोंबडी वडे आहेत, खेकडा मसाला, चिकन मसाला, सुके चिकन सुकी शिंपली असा दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण आमका राणे काकांनी बोलवलेनी आणि ह्या वर्षी नगरसेवक झालेत. सगळ्यांनी आवडीन येवा आणि मालवणी जत्रेचो मनमुराद आनंद घ्यावा. पोटभर जेवा आणि ढेकर दीत घरात जावा. छान जेवण असतं तुझ्या इथलं. आम्ही गेल्या वेळेला सुद्धा खाल्लं होतं. थँक्यू. अशा प्रकारे हा मालवणी महोत्सवचा ब्लॉग होता. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मालवणी महोत्सवाला जर तुम्ही आला नसाल ठाण्यात तर नक्की व्हिजिट करा. बाय बाय.